हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मेल रिप्रोडक्शनचा जो थोडासा पार्ट आपला बाकी होता. त्यामध्ये असेसरी जे पार्ट असतात किंवा असेसरी ऑर्गन जे आहेत तो पार्ट आपला थोडासा इथे राहिलेला आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा. तर तो आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करणार त्यावेळेस पूर्ण जर फोकसने आपण केली तर 101% आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस मिळणार असते. ठीक आहे. तर आजचं जे लेक्चर आहे याच्यामधून मे बी एखादा क्वेश्चन या ठिकाणी येऊ शकतो की जे असेसरी डक्ट असतात किंवा असेसरी ग्लँड ज्याला म्हटले जातं किंवा असेसरी ऑर्गन म्हणजे नेमकं काय, तर हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याआधी आपण बघितलं होतं इसेन्शियल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, बरोबर आहे. इसेन्शियलचा अर्थ काय होता की त्या ऑर्गन शिवाय रिप्रोडक्शन होणं इम्पॉसिबल, बरोबर आहे. इसेन्शियलचा अर्थ काय की त्याशिवाय रिप्रोडक्शन होणं इम्पॉसिबल आहे. मग तो ऑर्गन आपण बघितला होता. कोणता ऑर्गन होता तो? तर ते होतं टेस्टिस. त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती सुद्धा घेतलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत की जे असेसरी ऑर्गन आहेत किंवा असेसरी डक्ट किंवा असेसरी ग्लँड जे असतात ते इथं आपण डिस्कस करणार आहोत. मेल असेसरी डक्ट इन्क्ल्यूड, बघा इथं त्यांनी स्टार्टिंगला दिलेलं आहे की असेसरी डक्ट मध्ये मेलच्या असेसरी डक्ट मध्ये काय काय इन्क्लूड करणार. ज्यामध्ये रेटेड टेस्टिस, थोडीशी आपण एक डायग्राम ड्रॉ करून घेऊया. इथे टेस्टिसची हे आले आपले कंपार्टमेंट किती असतात ते 250 असतात. ठीक आहे. त्याचं स्ट्रक्चर आणि हा जो पार्ट असणार या ठिकाणी असणार रेडियोटेस्टिस. ठीक आहे. मग आता रेडियोटेस्टिस इथं नाव लिहितो मी, इथं आपण ड्रॉ करून घेऊ. रेडियोटेस्टिस व्हॅस इफेरेन्शिया, इथूनच्या ट्यूब कशा बाहेर पडतील इपिरिडेमिस कडे. व्हॅस इफेरेन्शिया, इपिरिडेमिस आपल्याला माहिती आहे हे जे स्ट्रक्चर वरचं हा असा असतो इपिरिडेमिस. ठीक आहे. नाव देऊ आपण त्याला इपिरिडायमिस. त्यानंतर व्हॅस डिफरन्स आणि नंतर इकडून वरती असणार आहे व्हॅस डिफरन्स. तर हे काय त्याचे असेसरी डक्ट की जे रिप्रोडक्शन मध्ये स्पर्म फॉर्मेशन किंवा गॅमेटोजेनेसिस मध्ये कोणत्याही प्रकारे हेल्प करणार नाही, पण त्याच्याशिवाय ती प्रोसेस पूर्ण सुद्धा होणार नाही. म्हणजे स्पर्म फॉर्मेशनला मदत केली जाणार नाही, तिथे गॅमेटोजेनेसिस केले जाणार नाही, पण रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेससाठी या असेसरी डक्ट असणे खूप गरजेचं असते. ठीक आहे. तर यानंतर बघूया आपण समोरचा पॉइंट. द सेमिनिफरस ट्यूब्यूल, द टेस्टिस ओपन इनटू व्हॅस इफेरेन्शिया. मग आता बघा सेमिनिफरस ट्यूब्यूल कुठे असतात, जे कंपार्टमेंट असतात काल आपण बघितलं होतं. या कंपार्टमेंट मध्ये 1 ते 3 सेमिनिफरस ट्यूब्यूल प्रेझेंट असतात आणि ते ओपन कुठे होतात या ठिकाणी व्हॅस इफेरेन्शिया मध्ये. ठीक आहे. कलर चेंज करून घेतो पेनचा थोडासा, आपल्याला कोणता कलर घ्यायचा, हा. तर या ठिकाणी ते ओपन होणार, त्याला आपण म्हणणार व्हॅस इफेरेन्शिया. ठीक आहे. आणि रेडियोटेस्टिस पार्ट हा, व्हॅस इफेरेन्शिया हा. Leaves the testis and open into epididymis located the posterior surface of the टेस्टिस. मग आता यांनी काय सांगितलं परत आपल्याला की तो जो व्हॅस इफेरेन्शिया आहे तो टेस्टिस मधून बाहेर पडणार आणि ओपन कशामध्ये होणार, तो इपिडिडायमिस मध्ये, जो की टेस्टिसच्या पोस्टेरियर पार्टला प्रेझेंट आहे, म्हणजे बॅक साईडला तो राहणार आहे. त्या ठिकाणी ते ओपन होणार. ही आपण इपिडिडायमिस काढलेला आहे, हा जो पार्ट आपल्याला दिसतोय. ठीक आहे. ब्ल्यू कलर जो पार्ट मी आता सध्या ड्रॉ करत आहे इपिडिडायमिस आहे. याच्यामध्ये ते व्हॅस इफेरेन्शिया ओपन होणार. ठीक आहे. याच्यामध्ये काय होणार, व्हॅस इफेरेन्शिया ओपन होणार आहे आणि ते लोकेटेड कुठे असणार, टेस्टिसच्या पोस्टेरियर साइडला. द इपिडिडायमिस leads to vas deferens that ascend to the abdomen and loop over the युरिनरी ब्लॅडर. आता थोडीशी एक डायग्राम इथे मी ड्रॉ करून घेतो, एक आयडिया आपल्याला येऊन जाईल त्या ठिकाणी कसं असणार आहे. तर हे झालं आपलं युरिनरी ब्लॅडर, हा समोर युरेथ्रा, इथे टेस्टिस, युरेथ्रा ड्रॉ करून घेतो.
ठीक आहे. इपिडेमिस, नंतर ते असं जाईल इथे, इकडून असं जाईल इथे, आणि वरतून युरेथ्रा हा असणार युरेथ्रा. ठीक आहे. इथं बल्बो युरेथ्रल ग्लँड, इथे काय असणार मग सेमिनल वेसिकल. थोडस डायग्राम ही झालेली आहे ती सेमिनल वेसिकल. तर आता बघूया आपण थोडीशी लोकेशन मी देण्याचा प्रयत्न करतो की एक्झॅक्ट तिची लोकेशन काय असली पाहिजे. तर बघूया. द रेस्टिट्यूट द इपिडेमिस लीड्स वॅस्ट डिफरन्स दॅट असेंड. आता इपिडेमिस कशातून गेलं, वॅस्ट डिफरन्स मध्ये इथं कन्वर्ट झालं. अँड टू ॲब्डोमिन, इकडे कोणत्या साईडला गेलं ते ॲब्डोमिनच्या साईडला ग्रो झालं. त्यानंतर लूप अराउंड द ओव्हर द युरिनरी ब्लॅडर. म्हणजे आता युरिनरी ब्लॅडर जे आहे त्याचं वरतून त्याला ते राहील, आणि युरेटर जो असणार त्या युरेटरला त्यानं काय केलेलं असेल, कव्हर केलेलं असेल. वरच्या डायग्राम मध्ये थोडंसं क्लिअर होऊन जाईल ते आपलं. हे बघा इथे सोपं आहे. हा इपिडेमिस आला इथे युरिनरी ब्लॅडरच्या वरून इकडे, आणि नंतर त्यानं कोणाला लूप केलेला आहे, बघा लूप हा कोणाला लूप केलेला आहे, त्याने लूप केलेला आहे युरेटरला, बरोबर आहे, युरिनरी ब्लॅडरच्या वरती. आता थोडंसं ते क्लिअर झालं असेल तुमचं. इट रिसीव्ह द डक्ट फ्रॉम सेमिनल वेसिकल अँड ओपन इनटू युरेथ्रा. आता तो जो डक्ट आहे तो सेमिनल वेसिकलला घेणार आहे. बघा इथं सेमिनल वेसिकल काढला आपण वरती डायग्राम मध्ये, बघून घ्या एकदा. सेमिनल वेसिकल अँड ओपन इनटू युरेथ्रा ॲज द इजॅक्युलेटरी डक्ट. समोर बघूया. बघा इथे आता हा जो इथे व्याचा डिफरन्स आला हा कुठे गेला, सेमिनल वेसिकल कडे, आणि नंतर ह्या ठिकाणी काय असणार आहे, इजॅक्युलेटरी डक्ट. इथे असणार आपला इजॅक्युलेटरी डक्ट, जे की युरेथ्रामध्ये ओपन होणार. The duct store and transport the sperm from the testis to outside through the urethra. आणि त्या डक्टचं काम काय असणार की स्पर्मला त्या ठिकाणी स्टोअर करणं, त्याला ट्रान्सपोर्ट करणं, आणि टेस्टिसच्या बाहेर आउट थ्रू द युरेथ्रा, आणि युरेथ्राच्या थ्रू त्याला बाहेर सेंड करायचं आहे. तर एक पॉइंट मला इथे ऍड करायचा आहे. लेंथ ऑफ इपिडेमिस सांगायचं राहिलं होतं. इपिडिडायमिस 6 मीटरची लेंथ राहत असते. इपिडिडायमिसची लेंथ किती असणार, 6 मीटर. द युरेथ्रा ओरिजिनेट फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर अँड एक्सटेंड थ्रू द पेनिस टू इट्स एक्सटर्नल ओपनिंग कॉल्ड एज युरेथ्रल मिनिएटस. आता थोडंसं आपण इथं ड्रॉ करून घेतलंय बघा. इथं युरेथ्रा इथून सुरू झाला, इथपर्यंत आपण ड्रॉ केला झाला. तर हे कुठं असणार, आता युरेथ्रा युरिनरी ब्लॅडर पासून ओरिजिनेट होईल, आणि जे पेनिस आहे त्याचा एक्सटर्नल ओपनिंग जे असणार त्याला म्हणणार आपण युरेथ्रल मिनिएटस. हे बघा युरेथ्रल मिनिएटस, युरेथ्रल मिनिएटस, मिटस. ठीक आहे, युरेथ्रल मिटस. तर मिएटस नाही, सॉरी ते प्रोनाऊन्सिएशन मध्ये थोडीशी गडबड झाली होती माझ्या, होत असते. म्युटस, युरेथ्रल म्युटस त्याला आपण म्हणणार, जे की युरेथ्रल ओपनिंग राहील. तर अशा प्रकारे आपण हा जो याचा असेसरी पार्ट होता तो इथं कव्हर केलेला आहे. पण अजून त्याचे जे मेन फंक्शन जे असतात ते थोडेसे आपले बाकी आहेत. जसं की सेमिनल वेसिकल काय करणार आहे, किंवा त्याला ऍज अ स्पर्म ऑफ फ्युएल कशाला म्हटलं जातं, ते कोण रिलीज करतं ते आपण इथे बघून घेऊ. तर या ठिकाणी आपल्याला एक डायग्रामॅटिक व्ह्यू दिलेला आहे बघा कशाचा. तर या ठिकाणी आपल्याला डायग्रामॅटिक व्ह्यू दिलेला आहे सेमिनिफेरस ट्युब्युलचा. तर तो आपण एकदा डिस्कस करून घेऊया या डायग्राम मध्ये. तर आपण या ठिकाणी आता व्हाईट कलर घेऊ, जो की क्लिअरली आपल्याला इथं विजिबल राहील. चला सुरू करूया मग. तर काल आपण बघितलं होतं की ते सेमिनल वेसिकल मध्ये असं आपण कंपार्टमेंट काढलं होतं. ठीक आहे, त्यामध्ये अशी आपण एक सेमिनल वेसिकल काढली होती, आणि त्यानंतर आपण नाव दिले होते इंटरस्टिशियल सेल किंवा इंटरस्टिशियल स्पेस, स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोझोआ, सर्टोली सेल. काल आपण डिस्कस केलेले.
आता इंटरस्टिशियल सेल कोणत्या असणार, तर दोन प्रकारचे इंटरस्टिशियल सेल आपण बघितल्या होत्या. कोणत्या कोणत्या, तर पहिली होती जर्म सेल, ठीक आहे, आणि दुसरी काय होती लायडिंग सेल. जर्म सेल पासून काय तयार होतं, स्पर्मेटोगोनिया तयार होणार होतं, सॉरी स्पर्मेटोझोआ तयार होणार होतं, आणि नंतर मॅच्युरेशन होऊन त्याचं स्पर्मेटोगोनियामध्ये कन्व्हर्जन होणार आहे. ठीक आहे. आणि जी सर्टोली सेल आहे, सर्टोली सेलचं काम काय होतं, त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करणं, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. सर्टोली सेलचं काम काय होतं, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. आता इथं बघा स्पर्मेटोगोनियापासून नंतर काय तयार झालं, स्पर्मेटोझोआ तयार झाले, आणि नंतर फायनली काय तयार होतील, तिथं स्पर्म तयार होतील. आता ही दुसरी सेल होती लायडिंग. लायडिंग सेलचं काम काय होतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्मोन रिलीज करणं. कोणता हार्मोन होता तो, अँड्रोजन. लायडिंग सेलचं काम काय, अँड्रोजन रिलीज करणं. स्पर्मेटोगोनियापासून स्पर्मेटोझोआ तयार होतील, आणि नंतर सर्टोली सेलचं काम काय असणार, त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करणे. ठीक आहे. तर असं एक थोडंसं त्याचं डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन आपण इथं बघितलेलं आहे. तर आता थोडंसं पेनिस बद्दल समोरचा जो टॉपिक आहे तो आपण इथं कव्हर करूया. एक्सटर्नल जेनेटिलिया जो आहे पेनिस ज्याला आपण म्हणतो, त्याचं काम काय आहे, ते नेमकं कसं त्याचं स्ट्रक्चर आलं ते आपल्या इथं डिस्कस करता येईल. तर पेनिस इज अ एक्सटर्नल मेल जेनेटिलिया. मेलचा एक्सटर्नल जेनेटिलिया आहे. आता पेनिसचं ऍक्च्युअल फंक्शनिंग काय आहे, तर पेनिसचं फंक्शनिंग आहे ऍज अ कॉप्युलेटरी ऑर्गन. आता कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तो पेनिसच्या हेल्प घेऊन काय केलं जाईल, की जे सेमन आहे ते इजॅक्युलेट केलं जाईल फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये. ठीक आहे, त्याला आपण इन्सेमिनेशन म्हणत असतो. इट इज मेड अप ऑफ स्पेशल टिश्यू दॅट हेल्प इन इरेक्शन ऑफ पेनिस टू फॅसिलिटेट इन्सेमिनेशन. तर आत्ताच मी इन्सेमिनेशनचा मिनिंग तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, की पेनिस जे एका स्पेशल टाईपच्या टिश्यूपासून बनलेलं असणार, आणि नंतर त्याचं इरेक्शन झाल्यानंतर ते काय हेल्प करणार, तर इन्सेमिनेशन करण्यासाठी. आता इन्सेमिनेशन म्हणजे काय, की जे सेमन असतात, मेल सेमन किंवा स्पर्म, हे फिमेल जेनायटल ट्रॅक्टमध्ये इजॅक्युलेट करणे. द इनलार्ज end of penis called the glans penis is covered by loose fold of skin called foreskin. आता जो पेनिस असतो त्याचा जो आउटर एंड पॉइंट असणार आहे, एकदा दाखवून तुम्हाला. आपण पेनिस ड्रॉ केलं तर या ठिकाणी जो त्याचा थोडासा एक फोल्डिंग पार्ट असणार वरती, त्याला काय म्हणणार आपण, ग्लान्स पेनिस. आणि ग्लान्स पेनिसला एक फोल्ड स्किनने कव्हर केलेलं असेल त्याला काय म्हणणार आपण, फोर स्किन म्हणणार आहोत. जर याच्यामध्ये कळालं नसेल तर वरची आपण डायग्राम बघू शकतो. एका मिनिटामध्ये ते डायग्राम आपण एक ऑब्झर्व करून घेऊया. बघा, हे बघा, हा जो पार्ट दिसतोय आपल्याला याला काय म्हणतात आपण, ग्लान्स पेनिस, जो की पेनिसचा जो समोरचा पॉइंट असणार आहे तो थोडासा इनलार्ज असणार, आणि त्याच्या वरतून एक स्किन असेल, त्या स्किनला आपण काय म्हणणार, फोर स्किन म्हणणार आहोत. ठीक आहे. तर चला समोर, द मेल अस्थेरिक ग्लँड. आता कोणत्या कोणत्या ग्लँड असतात जनरली, तर पहिले असणार आपण बघितलं सेमिनल वेसिकल, त्यानंतर इथे कोणती दुसरी प्रोस्टेट ग्लँड, आणि युरेथ्राच्या साईडला कोणती ती बल्बो युरेथ्रल किंवा काउपर्स ग्लँड. असे 3 ग्लँड त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. तर बघूया, द मेल अस्थेरिक ग्लँड इन्क्लूड पेअर सेमिनल वेसिकल. आता पेअर आहेत बरे आहे, इकडून पण आहे, नाही तर पुन्हा कन्फ्युजन. याच्यामध्ये पेअर सेमिनल वेसिकल, एक प्रोस्टेट ग्लँड आणि 2 म्हणजे एक पेअर बल्बो युरेथ्रल ग्लँडचे असणार आहे. द मेल अस्थेरिक ग्लँड इन्क्लूड पेअर सेमिनल वेसिकल्स, अ प्रोस्टेट अँड पेअर बल्बो युरेथ्रल, की ज्यालाच आपण काउपर्स ग्लँड सुद्धा म्हणत असतो. तर यांचं काम काय आहे, तर यांचं काम असते की याच्यामधून फ्लुइड रिलीज केलं जाईल, स्टिकी व्हाईटिश कलरचं फ्लुइड रिलीज त्या मिक्स केल्या जाईल स्पर्म मध्ये, आणि तिथं तो तयार केला जाईल सेमन. तर थोडंसं एक आपण वेगवेगळंच डिस्कस करून घेऊया की सेमिनल वेसिकल मधून काय होतं, प्रोस्टेट ग्लँड मधून काय रिलीज होतं, आणि बल्बो युरेथ्रल मधून काय रिलीज होत असते. तर आपण पहिले बघूया सेमिनल वेसिकल. नाव टाकतो, लक्ष ठेवायचंय, लक्ष द्यायचं याच्याकडे, सेमिनल वेसिकल्स. तर फर्स्ट पॉइंट जो असणार सेमिनल वेसिकलचा, तर
याचे जे ओरिजिनेट असणार ते ओल्फियन डक्ट ऑफ एम्ब्रिओ, ओल्फियन डक्ट जो असतो एम्ब्रिओचा, ओल्फियन डक्ट ऑफ एम्ब्रिओ, एम्ब्रिओच्या ओल्फियन डक्ट पासून ओरिजिनेट झालेले असेल सेमिनल वेसिकल. त्यानंतर दुसरा पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवता येईल की इंटरनली तो जो असणार सेमिनल वेसिकल जे असणार इंटरनली त्या ठिकाणी प्रेझेंट असणार ग्लँड्युलर इपिथेलियम. इंटरनली कशाने लाईन असणार ते ग्लँड्युलर, सॉरी या ठिकाणी मी थोडस व्यवस्थित ड्रॉ करायचा प्रयत्न करतो. पेनचा कलर चेंज करून घेऊया जेणेकरून ते इंटरनली लाइंड बाय ग्लँड्युलर इपिथेलियम. त्यानंतर तिसरा पॉइंट, आता याचं जे काम आहे याच्यामधून ऍज अ लुब्रिकेटिंग म्हणून काम करणार, ते लुब्रिकेशनचं काम करणार, त्यामधून ट्रान्सपरंट जेली लाईक सबस्टन्स रिलीज केल्या जाईल सेमिनल वेसिकल मधून, ट्रान्सपरंट जेली लाईक सबस्टन्स, आणि तो पूर्ण टोटल सेमेनच्या, इथं त्याचं पर्सेंटेज तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, तो पूर्ण सेमेनच्या 60 to 70% कव्हर करणार. जो पूर्ण सेमेन रिलीज केलं जाईल त्यापैकी किती पर्सेंट कव्हर करणार, तो 60 to 70% कव्हर केल्या जाईल. आणि याचा जो पीएच असणार सेमिनल वेसिकलचा, तर तो पीएच असणार स्लाइटली अल्कलाइन म्हणजे 7.3. ठीक आहे. समोरचा पॉईंट एक महत्वाचा, याच्यामधून फ्रुक्टोज सुद्धा रिलीज होणार आहे. मी जे म्हणलो तुम्हाला की ते डेव्हलप केले जाईल त्याची ऍज अ स्पर्म फ्युएल म्हणून, कारण स्पर्मला मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट पासून फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट पर्यंत जवळजवळ 6.5 मीटर अंतर कव्हर करावं लागतं. किती अंतर कव्हर करावं लागते, 6.5 मीटर. आता एवढ्या दूरपर्यंत ज्या स्पर्मला स्विम करून जायचंय तर त्यांना एनर्जीची गरज पडणार, तर ती त्यांना एनर्जी कोण देणार मग, तर त्यांना ती एनर्जी मिळणार फ्रुक्टोजच्या फॉर्म मध्ये. दुसऱ्या फॉर्म मध्ये मिळणार ती एनर्जी फ्रुक्टोजच्या फॉर्म मध्ये, आणि म्हणून इथे सुद्धा फ्रुक्टोज सेमिनल वेसिकल मधून रिलीज केल्या जाईल थोड्या प्रमाणामध्ये. त्यानंतर दुसरा प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँडचा जो पार्ट आहे तो 5 लोब पार्ट असणार, म्हणजे 5 लोब मध्ये ते डिवाइड झालेलं असणार आहे. त्यानंतर तिथे स्लाइटली अल्कलाइन असणार ते, आणि हे सुद्धा मिल्की स्टिकी जेली लाईक सबस्टन्स असणार. कसं असणार, मिल्की स्टिकी जेली लाईक सबस्टन्स तो राहील जो की तिथे रिलीज केला जाईल. याचा पर्सेंटेज आता आपण बघितलं सेमिनल वेसिकलचं पर्सेंटेज किती होतं, 60 to 70%. तर प्रोस्टेट ग्लँडचं जे पर्सेंटेज असेल, प्रोस्टेट ग्लँड याचं जे पर्सेंटेज असेल सेमनच्या 30% ते राहील. किती असणार, सेमन्सच्या 30% ते असणार आहे. त्यानंतर काउपरस ग्लँड, तर काउपरस ग्लँड किंवा बल्बोयुरेथ्रल ग्लँड आपण त्याला म्हणत असतो. तर याच्यामधून सुद्धा काही अल्कलाइन पीएच त्याचा राहील 7.2. अल्कलाइन पीएच किती राहील त्याचा, 7.2. कोणाचा, बल्बोयुरेथ्रलचा. आणि त्याचं काम काय की जो युरेथ्रा आहे युरेथ्रामधील ऍसिडिटी कमी करणे, जेणेकरून त्या ठिकाणी स्पर्म डेड होणार नाही, आणि त्याचं ऍक्टिव्हेशन सुद्धा करणं. तर इथे काय दिलेलं आहे बघून घेऊया. सिक्रेशन ऑफ दच, याला थोडस क्लीन करतो मी लिहायसाठी आपल्या कामी पडणार. कोणतंही नॉलेज एन्जॉय करायचं असतं, जेव्हा आपण ते नॉलेज स्वतःसोबत रिलेट करणार, त्याला एन्जॉय करणार, तर त्याची जी लेवल असते समजण्याची ती वेगळीच असते. जेव्हा ते आपल्यासोबत रिलेट केलं जाईल त्यावेळेस ते जो टॉपिक आहे किंवा तो जो नॉलेज आहे समजण्याची जी लेवल असणार ती अलगच लेवलवर आपण जात असतो. सिक्रेशन ऑफ दच ग्लँड constitute the seminal plasma which rich in fructose. फ्रुक्टोज काय साठी रिच असणार, तर त्याला ऍज अ स्पर्म फ्युएल म्हणून ते काम करणार.
कॅल्शियम अँड सर्टन एन्झाईम्स. आता कॅल्शियम कायसाठी असणार आपल्याला माहिती, कॅल्शियम काय आहे, बेसिक इन नेचर आहे आणि त्या ठिकाणी ऍसिडिटी जी आहे त्याची ऍसिडिक कंडिशन जी आहे ती कमी करण्यासाठी कॅल्शियम तिथे काय केलं जाईल, रिलीज केल्या जाईल. म्हणजे जेणेकरून त्याची ऍसिडिटी कमी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी स्पर्म हे जगले पाहिजे, यासाठी ते कॅल्शियम रिलीज केलं जाईल. फ्रुक्टोज ॲज अ स्पर्म फ्युएल म्हणून वापरल्या जाईल, फ्युएल ऑफ स्पर्म, आणि ते रिलीज केल्या जाईल. द सिक्रेशन ऑफ बल्बोयुरेथ्रल ग्लँड ऑल्सो हेल्प इन द लुब्रिकेशन ऑफ पेनिस. आणि ते जे सिक्रेशन आहे बल्बोयुरेथ्रल ग्लँडचं ते पेनिसला लुब्रिकेट करण्यासाठी सुद्धा हेल्प करतं. म्हणजे ज्यावेळेस पॉप्युलेशन होणार त्यावेळेस त्याचं फ्रिक्शन कमी झालं पाहिजे, यासाठी ते ॲज अ लुब्रिकेशन म्हणून काम करणार. आय होप तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही समजली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण जो बायोलॉजीचा टॉपिक आहे हा फक्त मराठीमध्येच कव्हर करणार, म्हणजे जेणेकरून जे आपले मदर टंगमध्ये आपल्याला कोणताही टॉपिक हा चांगल्या प्रकारे कळत असतो. ठीक आहे, तर नंतर आपण घेऊन येऊया फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. खूप इंटरेस्टिंग पार्ट होणार आहे. तर सर्वांचं धन्यवाद. थँक्यू.